नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तौर सायन्स अकॅडमीमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजचा आपला टॉपिक असेल 9वीचं अल्जेब्रा बीजगणिताचं प्रॅक्टिस सेट नंबर 1.4. ओके, सो लेट्स लर्न प्रॅक्टिस सेट नंबर 1.4. प्रॅक्टिस सेट 1.4 त्याच्यातला आपण पहिला क्वेश्चन घेऊया. इफ नंबर ऑफ ए इज इक्वल टू 15, नंबर ऑफ ए युनियन बी म्हणजे ए संयोग बी बरोबर 29, नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी म्हणजे छेदसंच बरोबर 7, घटकांची संख्या दिली, देन फाइंड नंबर ऑफ बी म्हणजे संच बी मधील घटकांची संख्या काढा. तर मग आपल्याकडे तो फॉर्म्युला आहे जो आत्ताच आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे. कुठला? तर तो इथं आपण लिहूया. नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू number of A plus number of B minus number of A intersection B. Okay, so only you have to put this value in this formula and you will get the desired answer. So number of A किती आहे? It is 15 plus number of B we don't know, then number of A intersection B छेद संचाची संख्या किती आहे? 7 and A union B that is 29. 29 दिलेली आहे. नाव काय होईल रे मग इकडं? 29 is equal to 15 and this minus 7 will subtract. So 15 मधनं 7 वजा केले किती उरले रे? 8 plus number of B set B. So shift this 8 on the left hand side. काय होईल रे मग? सरळ करून लिहितो. 29 वजा 8 बरोबर नंबर ऑफ B set B. So 29 minus 8 is equal to 21 is equal to number of set B. ह्यालाच थोडंसं सरळ करून लिहिलं तर कसं होईल? नंबर ऑफ सेट B is equal to number of elements in set B is equal to 21. That's it. अशा पद्धतीनं हे 2 मार्काला सुद्धा तुम्हाला परीक्षेला येईल. मग अशा प्रकारचा हमखास एखादा गणित येणारच आहे परीक्षेला. तुम्हाला समजलं असेल तर काय हरकत नाही. आपण नेक्स्ट एक्झाम्पल म्हणजे वर्ड एक्झाम्पल आहेत त्याच्याकडे जाऊया. ओके, क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 काय आहे बघा बरं, आपण वाचून बघूया. वर्ड एक्झाम्पल आहे. कसं आहे बघा ते. इन अ हॉस्टेल देर आर 125 स्टुडंट. एका हॉस्टेलमध्ये 125 विद्यार्थी आहेत. आउट ऑफ विच 80 ड्रिंक टी, ज्याच्यापैकी 80 चहा पितात, 60 ड्रिंक कॉफी, 60 कॉफी पितात, अँड 20 ड्रिंक कॉफी अँड टी बोथ. आणि 20 लोक किंवा 20 स्टुडंट असे आहेत की जे चहा आणि कॉफी दोन्ही पितात. मग प्रश्न काय आहे मग? फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स हू डू नॉट ड्रिंक टी ऑर कॉफी. मग 125 पैकी चहा आणि कॉफी न पिणारे विद्यार्थी आपल्याला शोधावयाचे आहेत. ओके, मग आपल्याला इथं सेट तयार करायला लागतील. कसे सेट तयार करायचे? तर सगळ्यात महत्वाची गोष्ट पहिली इकडे बघा, म्हणजे फक्त आपण पटकन सोडण्यासाठी मी फळ्यावर आधीच लिहून ठेवलेलं आहे. टोटल स्टुडंट किती तर आपल्याकडे? हाऊ मेनी स्टुडंट्स वी हॅव इन टोटल इन ऑल? सो वी हॅव 125 स्टुडंट. ओके, आता 125 स्टुडंट मधले टी पिणारे म्हणजे चहा पिणारे आणि कॉफी पिणारे विद्यार्थी वेगळे आहेत ना, त्यांचा वेगळा सेट करूया. सो लेट इट बी बघा. ए बी द सेट ऑफ स्टुडंट हू ड्रिंक टी म्हणजे ए हा अशा विद्यार्थ्यांचा संच आहे की ते चहा पितात. मग असे किती विद्यार्थी आहेत आपल्याकडे चहा पिणारे? तर आपल्याकडे चहा पिणारे 80 स्टुडंट आहेत. ओके, नाव बी इज द स्टुडंट, बी इज द सेट ऑफ स्टुडंट हू ड्रिंक कॉफी. कॉफी पिणारे विद्यार्थी किती आहेत आपल्याकडे? सो 60 स्टुडंट हू ड्रिंक टी. सो राईट 60 हिअर. 60 विद्यार्थी झाले. ओके, म्हणजे हे ऍक्टिव्हिटी स्वरूपात सुद्धा लिहिणं पटकन सोडवला, वेळ कमी जाव, व्हिडिओ जास्त लांब नाही पण झाला पाहिजे, त्यासाठी आपण वेळ वाचण्यासाठी लिहिले. आता स्टुडंट हू ड्रिंक्स टी अँड कॉफी बोथ, चहा आणि कॉफी म्हणजे चहा पण पितात आणि कॉफी पण, दोन्ही चालतंय त्यांना नाही का. मग असे विद्यार्थी कशामध्ये येणार? म्हणजे कॉमन झाले ना, ते चहावाले पण आहेत आणि कॉफीवाले पण आहेत, म्हणजे इंटरसेक्शन करायचा, छेद संच त्यांचा. म्हणून या ठिकाणी तुम्हाला काय करायला लागेल? ए इंटरसेक्शन बी स्टुडंट हू ड्रिंक्स टी अँड कॉफी बोथ. मग असे विद्यार्थी आपल्याकडे किती आहेत रे? त्यांची संख्या किती आहे? ए इंटरसेक्शन बी मधल्या एलिमेंटची संख्या किती असेल? 20. 20 लोक आहेत ना आपल्याकडे की जे चहा पण पितात आणि कॉफी पण पितात. मग आता शोधायचंय काय आपल्याला? की जे चहा आणि कॉफी दोन्ही पित नाहीत अशी शोध 125 पैकी. मग आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, त्याच्यावर आधारित काय निघतंय बघा आता. सो वी हॅव फॉर्म्युला नाव A union B is equal to number of A plus number of B minus number of A intersection B असा फॉर्म्युला आहे.
याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागतील, किमती टाकाव्या लागतील आणि ह्याला सोडवावं लागेल. मग सोडवायचं कसं, याच्यामध्ये किमती टाकून मग हा सगळा फॉर्म्युला लिहायचा. हे ए युनियन बीच का काढायचं, तर ए युनियन बी म्हणजे काय आहे बघा, ए युनियन बी म्हणजे असे विद्यार्थी की जे कमीत कमी एक तरी पेय पितात, म्हणजे चहा किंवा कॉफी तरी पितात किंवा दोन्हीही पितात, अशांचा समावेश यांच्यामध्ये असणार आहे. ए युनियन का, तर त्यांचा संयोग केला ना, चहावाल्यांचा पण आणि कॉफीवाले सगळे एका सेटमध्ये येणार आहेत, म्हणजे कमीत कमी एक तरी पेय पिणारा विद्यार्थी त्यात असेल ना, तर ते याच्यामध्ये आपल्याला शोधायचंय. मग ते शोधण्यासाठी काय करायचं, याच्यामध्ये किमती घाला. नंबर ऑफ ए इज इक्वल टू किती रे आपल्याकडे 80 प्लस हे किती आपल्याकडे 60 मायनस किती 20. मग यांची सर्वांची बेरीज वजाबाकी गोळा केल्यानंतर उत्तर किती येईल सांगा बरं. 60 मधून 20 गेले, किती राहिले 40 बरोबर. हे किती आले तुमचे 120, किती आले 120. मग हे काय झाले तुमचे नंबर ऑफ ए युनियन बी, म्हणजेच काय आर द स्टुडंट्स हु ड्रिंक आयदर टी और कॉफी और बोथ, जे कमीत कमी चहा किंवा कॉफी किंवा दोन्हीही पितात, असे सर्व विद्यार्थ्यांचा समावेश याच्यामध्ये तुमचा आलेला आहे. मग हे सर्व विद्यार्थी आपण टोटल विद्यार्थ्यांमधनं जर मायनस केले तर खाली शिल्लक राहणारे कोण राहतील, जे चहाही पित नाहीत आणि कॉफी पित नाहीत, कारण हे तर सगळे चहा किंवा कॉफी काहीतरी पितातच पितात. ओके, त्याच्यामुळे अशा विद्यार्थ्यांचा जो संच आहे तो आपण काय करूया, मायनस करूया. सो स्टुडंट हु डू नॉट ड्रिंक टी और कॉफी काढताना काय करावं लागेल, हा यू म्हणजे आपला टोटल विद्यार्थ्यांचा जो सेट आहे. सो 125 आपल्याला इथं लिहावं लागेल मायनस नंबर ऑफ ए युनियन बी म्हणजे जेवढा आलेला आहे तोच बरोबर. मग इथं लिहूया आपण. सो यू इज 125 मायनस 120. सो 120 मायनस 120 किती रे, ओनली 5. So that is what your answer. So student who do not drink tea or coffee, किती विद्यार्थी उरले, फक्त 5. जे चाही पित नाहीत आणि कॉफी ही पित नाहीत. ओके, समजलंय तुम्हाला. परत एकदा नीट व्यवस्थित बघून घ्या, वाटतं स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे परत बघता येईल तुम्हाला. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊया, ते पटकन होऊन जाईल. एक्झाम्पल नंबर 3 फ्रॉम प्रॅक्टिस सेट नंबर 1.4. So what is the example? I'm going to read it. In a competitive exam, 50 student passed in English. एका स्पर्धा परीक्षेमध्ये 50 विद्यार्थी इंग्लिशमध्ये पास झाले. 60 स्टुडंट पास्ड इन मॅथमॅटिक्स, 60 विद्यार्थी गणितामध्ये पास झाले. अँड 40 स्टुडंट पास्ड इन बोथ द सब्जेक्ट, 40 विद्यार्थी गणित आणि इंग्लिश दोन्हीमध्ये पास झाले. काय हरकत नाही. नन ऑफ देम फेल इन बोथ द सब्जेक्ट, कुणीही नापास झालेलं नाही. अतिशय आनंदाची गोष्ट आहे, काय हरकत नाही. फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट हु पास्ड ॲटलीस्ट इन वन ऑफ द सब्जेक्ट. अशा विद्यार्थ्यांची आपल्याला संख्या शोधायची की जे कमीत कमी एका सब्जेक्टमध्ये पास झालेले आहेत. आता एका म्हणजे दोन्ही पास झालेत ना, ते शोधायचंय. म्हणजे फक्त आपल्याला काय शोधायचं माहिती आहे का, आपल्याला शोधायचंय फक्त ए युनियन बी. का, तर ए युनियन बी म्हणजे काय, आर द स्टुडंट हु पास्ड ॲटलीस्ट इन वन ऑफ द सब्जेक्ट, कमीत कमी एका सब्जेक्टमध्ये पास झालेत. अर्थातच कमीत कमी म्हणजे ते कमीत कमीचा अर्थ काय, एक किंवा एकपेक्षा जास्त. म्हणजे एका सब्जेक्टमध्ये पास झाले याचा अर्थ ते पुढच्या सब्जेक्टमध्ये पण पास झालेत. आहेतच सब्जेक्ट किती असे, 2. कुठले, इंग्लिश आणि मॅथ्स. ओके, सो लेट्स लर्न और राईट हाऊ मेनी स्टुडंट्स वी हॅव इन ऑल. तर हे लिहायची काय आपल्याला इथं गरज नाही, बरोबर की नाही. टोटल स्टुडंटची आपल्याला काहीच गरज नाहीये, त्याच्यामुळे याला आपण काढून टाकूया आणि बाकीचं आहे तसंच आहे बघा. आता सो आपण परत एकदा काय केले, सेट केले. ए इज द सेट ऑफ स्टुडंट हु पास्ड इन इंग्लिश. सो हाऊ मेनी स्टुडंट पास्ड इन इंग्लिश. So there are 50 students who passed in English. So write 50 here. Now B हा सेट असा घ्यायचा की who passed in maths, जे गणितामध्ये पास झाला अशा विद्यार्थ्यांचा संच घ्या. तो किती आहे, किती विद्यार्थी पास झाले गणितामध्ये बाबा. सो इट इज 60. आणि दोन्हीही विषयामध्ये पास होणारे विद्यार्थी त्यांचा जो सेट आहे दॅट इज इंटरसेक्शन, जे दोन्हीमध्ये असतात ना त्यांचा इंटरसेक्शन असतो. रिमेंबर दॅट. सो स्टुडंट हु पास्ड इन बोथ सब्जेक्ट म्हणजे गणित आणि इंग्लिशमध्ये किती आहेत ते. सो दीज आर 40 स्टुडंट्स. ओके, नाव वी हॅव दिस फॉर्म्युला. व्हॉट इज दिस फॉर्म्युला, ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ इंटरसेक्शन बी. हा जो संख्येचा फॉर्म्युला आहे तो इथे लिहिला आपण. याच्यामध्ये आपल्याला काय मिळणार आहे बरं, किमती लिहा. नंबर ऑफ ए इज इक्वल टू किती आहे रे 50 प्लस हे किती आहे 60 आणि हे किती आहे 40. ओके, मग 50 60 मधनं 40 गेले, किती उरले 20. 20 आणि 50 किती 70, 70. सो ए युनियन बी इज इक्वल टू 70. फक्त 70 विद्यार्थी. आता हे
ए युनियन बी चा अर्थ आपल्याला माहित असला पाहिजे, म्हणजे उत्तर आपल्याला तिथं स्टॉप करायचं का पुढे अजून सोडवायचं हे कळतं. तर ए युनियन बी म्हणजे काय, आर द स्टुडंट्स हु पास ऍटलिस्ट इन वन ऑफ द सब्जेक्ट. ए युनियनचा म्हणजे संयोग संचाचा अर्थ काय असतो की ज्याच्यामध्ये ए वाले पण समावेश असतात आणि बी वाले सुद्धा समावेश असतात. अलग दोघांचा संच असतो. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला कळेलच की मॅथ्स वाले पण आहेत त्याच्यामध्ये आणि इंग्लिश वाले पण पास झालेले आहेत. याचा अर्थ काय की त्या संचामध्ये कमीत कमी एका विषयात पास झालेला आहे ना, कारण नापास तर कोण झालेलं नाहीये. मग 70 स्टुडंट्स, नंबर ऑफ स्टुडंट आर 70. So 70 is our last answer, which is the asking question. जो विचारायला प्रश्न आहे त्याचं उत्तर हे असेल. So 70 student who passed at least in one of the subject. एका विषयात पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती असेल, कमीत कमी एका विषयात पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या असेल 70. ओके, समजलंय. अतिशय सोपं होतं हे, अगदी छोट्याशा स्टेपमध्ये होतं आणि समजण्यासारखं सुद्धा आहे. फक्त लक्षात ठेवायचं की ए युनियन बी चा अर्थ काय आहे, त्यानंतर ए इंटरसेक्शनचा काय अर्थ आहे, आणि हे 3 सेट तयार करून घेतल्यानंतर फॉर्म्युला वापरायचा. फॉर्म्युला वापरून आपल्याला पुढं काय भेटतं त्याच्यावर पुढचं गणित आहे, जसं पहिलं आपण सोडवलं होतं. ओके, चला आपण नेक्स्ट गणिताकडे जाऊया. 4th एक्झाम्पल. द स्टार इज ऑन हिज हेड. अ सर्वे वॉज कंडक्टेड टू नो द हॉबी ऑफ 220 स्टुडंट्स ऑफ अ क्लास 9. ओके, म्हणजे तुमच्याच वर्गाचा विषय आहे की एक सर्वेक्षण करण्यात आलं की मुलांच्या मध्ये असणाऱ्या छंदाविषयी. कळलं, हॉबी म्हणजे काय, छंद. किती मुलांचा सर्वे केला गेला, 220. म्हणजे आपल्याकडे टोटल विद्यार्थी किती आहेत, 220. 220 विद्यार्थ्यांचा छंदाविषयीचा सर्वे करण्यात आला. कसला सर्वे करण्यात, आउट ऑफ विच 130 स्टुडंट्स इन्फॉर्म अबाउट देअर हॉबीज ॲज अ रॉक क्लाइम्बिंग. मग 220 पैकी 130 लोकांनी त्यांना सांगितलं सर्वेमध्ये की आम्हाला रॉक क्लाइम्बिंग आवडतं, म्हणजे गिरिभ्रमण करायला आवडतं, म्हणजेच रॉक क्लाइम्बिंग. ओके, म्हणजे डोंगर चढायला आवडतं थोडक्यात त्यांना. त्यानंतर 180 स्टुडंट्स इन्फॉर्म अबाउट देअर हॉबीज ॲज अ स्काय वॉचिंग. 180 विद्यार्थ्यांनी त्यांचा असाच छंद सांगितला की आम्हाला आकाश निरीक्षण आवडतं. ओके, आता अजून पुढे काय दिले बघा. देर आर 110 स्टुडंट्स हू फॉलो बोथ द हॉबीज. आणि 110 विद्यार्थ्यांनी असं सांगितलं की आम्हाला आकाश निरीक्षण पण आवडतं, म्हणजे स्काय वॉचिंग पण आम्हाला आवडतं आणि रॉक क्लाइम्बिंग करायला सुद्धा आवडतं. ओके, मग प्रश्न काय मग आपल्यासाठी. सो देन हाऊ मेनी स्टुडंट्स डू नॉट हॅव एनी ऑफ द 2 हॉबीज. मग असे किती विद्यार्थी आहेत ज्यांना दोन्हीही छंद आवडत नाहीत किंवा ते फॉलो करत नाहीत. अलग लक्षामध्ये, म्हणजे गणित क्रमांक 1 प्रमाणे आपल्याला सोडवावं लागेल. त्याच्या पुढे अजून थोडंसं प्रश्न दिले 2. हाऊ मेनी ऑफ देम फॉलो हॉबी ऑफ रॉक क्लाइम्बिंग ओनली. फक्त रॉक क्लाइम्बिंगच आवडणारे किती विद्यार्थी आहेत, म्हणजे गिरिभ्रमण करणारे, डोंगरावर चढणाऱ्याची आवड असणारे किती विद्यार्थी आहेत, आणि स्काय वॉचिंग करणारे म्हणजे आकाश निरीक्षण करणारे फक्त काढायचे. मग फक्त काढण्यासाठी काय करावं लागेल, गणिताच्या माध्यमातूनच आपण ते सोडूया. बघा बरं, मग या ठिकाणी टोटल स्टुडंट ज्याला आपण यू म्हणतो किती आहेत, 220. 200 किती आहेत, 20 आहेत आपल्याकडे. ओके, नाव तिथं सुद्धा आपल्याला आता सेट तयार करावे लागतील. लेट ए हा कशाचा सेट करायचा, संच करायचा, स्टुडंट हू फॉलो हॉबी ऑफ रॉक क्लाइम्बिंग. ज्यांना डोंगरावर चढायचंय किंवा गिरिभ्रमण करायचा छंद आहे अशा विद्यार्थ्यांचा तो संच आहे. मग या संचामध्ये किती विद्यार्थी आहेत, तर ते विद्यार्थी आहेत 130. 130 विद्यार्थी आहेत. ओके, 130 विद्यार्थ्यांना आवडतं रॉक क्लाइम्बिंग करायला. बी कशाचा संच घ्यायचा, सो स्टुडंट हू फॉलोज हॉबी ऑफ स्काय वॉचिंग. आकाश निरीक्षण करणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच वेगळा आहे ज्याला आपण बी नाव दिलंय. मग त्याच्यामध्ये किती विद्यार्थी येतील, 180. 180 आल्या का लक्षामध्ये. ठीक आहे, हे 2 सेट तुम्हाला कळले. आता छेद संच म्हणजे काय असतो, ज्यांना दोन्हीही छंद आहेत असे विद्यार्थी. मग असे विद्यार्थी किती आहेत आपल्याकडे, सो वी हॅव 110 स्टुडंट्स. 110 स्टुडंट्स हॅव्हिंग बोथ द हॉबीज. बोथ हॉबीज म्हणजे कुठली, स्काय वॉचिंग आणि रॉक क्लाइम्बिंग दोन्ही आवडतं त्यांना. हे आवडतं आणि हे आवडतं, काय हरकत नाही. अशी 110 विद्यार्थी आहेत. मग त्याच्यामध्ये किती एलिमेंट आले, तर 110. सो नंबर ऑफ इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 110. नाव आपल्याकडे फॉर्म्युला आहे तो इथं वापरायचा. आता त्या फॉर्म्युल्यावरनं आपल्याला काय कळणार आहे, सो ए युनियन बी वी आर गोइंग टू सर्च. सो ए युनियन बी मीन्स व्हॉट, सो ए युनियन बी आर द स्टुडंट्स हू फॉलोज आयदर रॉक क्लाइम्बिंग, म्हणजे एक तर त्यांना गिरिभ्रमण करायला आवडते,
किंवा निरीक्षण करायला आवडतंय किंवा दोन्हीही आवडतंय अशाचा संच म्हणजे ए युनियन बी, म्हणजे दोघांचा संयोग. त्या संचामध्ये दोन्ही विद्यार्थी असतील ना आपले, ए वाले पण आणि बी वाले पण, वरती चढणारे पण आणि निरीक्षण करणारे पण, त्यांचा संच म्हणजे ए युनियन बी. तो आधी शोधावा लागेल आणि ते विद्यार्थी नंतर काय करतील, टोटल विद्यार्थ्याच्या संचामधून काय करायचे, वजा करायचे. मग तुम्हाला कळेल की कोण कशाचीच आवड नसणारे किती विद्यार्थी आहेत. सो लेट्स फाइंड आउट number of A. So we have number of A is equal to 130 plus number of B, that is 180 minus 110. सांगा किती राहिलं रे शिल्लक इथं, म्हणजे 100 याच्यामधनं जर तुमचं गेलं तर मला असं वाटतं इथं 200 शिल्लक राहील. किती शिल्लक राहील, 180 मधून 110 गेले, किती राहिलं फक्त 70, आणि मग 130 अधिक 70 किती झाले 200. सो 200 स्टुडंट्स फॉलोज either rock climbing, sky watching or both. म्हणजे 200 विद्यार्थ्यांना एक म्हणजे या दोन्ही छंदापैकी किमान एक तरी छंदाची आवड आहे किंवा दोन्हीची आवड आहे अशाचा संच म्हणजे या ठिकाणी असतो ए युनियन बी. ओके, मग आपल्याला शोधायचं काय, प्रश्न क्रमांक 1, स्टुडंट हू डू नॉट फॉलो एनी ऑफ द टू हॉबीज. दोन्हीपैकी एकही छंद नसणारे विद्यार्थी किती आहेत आणि ते काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. सो 220 पूर्ण संचामधून म्हणजे पूर्ण टोटल विद्यार्थ्यांमधनं एवढे विद्यार्थी बाजूला काढावे लागतील आपल्याला. म्हणजे शिल्लक राहिलेले असतील द रिमेनिंग स्टुडंट्स आर द स्टुडंट्स हू डू नॉट हॅव्हिंग एनी हॉबीज आउट ऑफ दिस टू हॉबीज. मग किती आहेत ते बरं, 220 minus 200 is equal to 20 only. So this is what the first question's answer. पहिला प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. अलग लक्षामध्ये जे फर्स्ट क्वेश्चन सारखं सेकंड क्वेश्चन सारखं होतं. नाव द सेकंड क्वेश्चन, स्टुडंट्स हू फॉलोज रॉक क्लाइम्बिंग ओनली. फक्त रॉक क्लाइम्बिंग करणारे काढायचे. ते कसे काढायचे बरं, फक्त डोंगरावरती चढणारेच विद्यार्थी, गिरिभ्रमण करणारेच विद्यार्थी, फक्त आणि फक्तच, त्याच्यामध्ये तो दुसरा समावेश नसलेला पाहिजे. मग आपल्याकडं दिलेल्या संचामध्ये स्टुडंट्स हू फॉलोज हॉबी 130 आहेत, त्याच्यातनं काय करायचे, दोन्हीही छंद असणारे बाजूला काढा, एकमेकामध्ये अडचण नकोच. म्हणजे 130 मधून जर तुम्ही काय मायनस केलं, स्टुडंट हू फॉलोज बोथ हॉबीज, दोन्हीही हॉबीज असणारे विद्यार्थी त्यातनं बाजूला केले, म्हणजे फक्त काय शिल्लक राहील, ज्यांना फक्त रॉक क्लाइम्बिंगच करायचे असेच विद्यार्थी शिल्लक राहतील. का, त्यामध्ये दोन्ही समाविष्ट आहे ना, दोन्ही वाले नको आपल्याला, फक्त आणि फक्त काय पाहिजे, रॉक क्लाइम्बिंग वालेच पाहिजे. हे किती आहेत मग, 110. मग 130 मधून 110 गेले, किती राहिले रे, 20 स्टुडंट. सो 20 स्टुडंट हे तुमच्या सेकंड क्वेश्चनचा आन्सर झालं. विचार द स्टुडंट्स हू फॉलोज रॉक क्लाइम्बिंग, जे गिरिभ्रमण करण्यासाठी उत्सुक आहेत, फक्त आणि फक्त ते 20 विद्यार्थी असतील. आता तिसरा प्रश्न, स्टुडंट्स हू फॉलो स्काय वॉचिंग ओनली, फक्त आकाश निरीक्षण करणारे विद्यार्थी आपल्याला काढायचे. फक्त काढताना काय करावं लागेल, मग आपल्याला इथं जे दोन्ही छंद असणारे विद्यार्थी ते बाजूला काढा त्यातनं. मग आपल्याकडे असे किती विद्यार्थी होते, 180 होते. हू फॉलोज द हॉबी ऑफ स्काय वॉचिंग, 180 मधनं हे 110 वजा करा. सो यू विल गेट 180 minus 110. किती उरतील रे, 70 स्टुडंट. सो दिस इज व्हॉट द नेक्स्ट आन्सर. सो द आन्सर ऑफ द थर्ड क्वेश्चन विच इज आस्क्ड इन युअर book. Okay, so this is how we can solve these examples, word example, with the help of this formula. So remember that this formula is quite important and keep habit to write the set in this way. अशा प्रकारे संच लिहिण्याची पद्धत लक्षात ठेवा किंवा त्याचा अर्थ समजून घ्या, म्हणजे तुमचं गणित पूर्णपणे सुटेल आणि योग्य उत्तरं येतील. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊया आपण. ओके, लास्ट क्वेश्चन फ्रॉम द प्रॅक्टिस सेट नंबर 1.4. 1.4 मधला शेवटचा प्रश्न, पाचवा. काय म्हणतात ते बघा. ऑब्झर्व द गिवन वेन डायग्राम अँड राईट द फॉलोइंग सेट्स. खालील वेन डायग्राम ऑब्झर्व करा. दिस इज द वेन डायग्राम विथ युनिव्हर्सल सेट यू, देन सेट ए बी अँड सम एलिमेंट्स इन्क्लुडेड इन दॅट सेट्स. याचं ऑब्झर्वेशन करा आणि हे जे सेट ए बी, ए युनियन बी, देन युनिव्हर्सल सेट ए डॅश बी डॅश अँड ए युनियन बी डॅश असं लिहायचं आहे. तर हे सगळं आपलं ऑलरेडी झालेलंच आहे, त्यामुळे पटापट आपल्याला लिहिता येईल. सो टेल मी व्हॉट विल बी द एलिमेंट्स इन्क्लुडेड इन सेट ए. ए मध्ये काय येईल बरं, ऑब्झर्व करा नीट व्यवस्थित आणि सांगा मला की ए मध्ये एलिमेंट काय येतील. ए चे एलिमेंट मला तुम्हाला सांगावयाचे आहेत. सांगा काय काय येतील ए मध्ये. सो ए मध्ये तुमच्याकडे असेल एक्स, देन यू हॅव वाय, देन झेड, देन
दिस इज M and N only and bracket complete. सेट ए एवढाच आहे ना, ह्या सर्कल मध्ये जेवढे येतील तेवढे सेट ए मध्ये असते, एक्स वाय झेड एम एन. ओके, सो दीज आर द इलेमेंट्स विच बिलॉंग्स टू सेट ए. ए मधले हे सगळे इलेमेंट असतील. कुठले कुठले? एक्स वाय झेड एम आणि एन. आले का लक्षामध्ये? सेट बी सांगा. सेट बी म्हणजे हा सर्कल तुम्हाला दिसतोय इथं इंटरसेक्ट केलेला. याच्यामध्ये काय काय येतील? त्या सर्कलमध्ये जेवढे असतील तेवढे सगळे येतील त्याच्यामध्ये. म्हणजेच काय येणार त्याच्यामध्ये? यू हॅव पी देन क्यू देन आर अँड एम आणि एन सुद्धा. एम आणि एन सुद्धा का? कारण या सर्कलच्या अंडरच येतं ना ते एम आणि एन सुद्धा, बरोबर की नाही? ते त्याच्यामध्येच आहे, बी मध्येच आहे, त्याच्यामुळं त्याला बी मध्येच घ्यायचं. पी क्यू आर एम एन. ओके, एम आणि एन इथं तुम्हाला कॉमन दिसत आहेत दोन सर्कलमध्ये, बरोबर की नाही ते? हा, तर पी क्यू आर एम एन हे झाले. आता ए युनियन बी लिहायचं आहे आपल्याला. ए युनियन बी म्हणजे हे दोघं एकदाच लिहायचे एकाच याच्यामध्ये. कसं लिहितो रे आपण त्यांना एकत्र? तर याच्यामधले इलेमेंट आधी कशातले लिहूया आपण? इलेमेंट ए मधले लिहूया. सो एक्स देन वाय झेड, त्यानंतर पी क्यू आर, हे स्मॉल आहेत नाही का? पी क्यू आर आणि लास्ट मध्ये असतील तुमचं एम आणि एन. ओके, एम आणि एन. बघा, एक्स याच्यातला आहे, वाय याच्यातला आहे, झेड याच्यातला घेतला. त्यानंतर आता एम आणि एन दोघांमध्ये कॉमन असल्यामुळे ते एकदाच घेतलेले आहेत. एक्स वाय झेड पी क्यू आर आणि एम एन शेवटी सगळ्यात मांडले, कारण ते कॉमन असल्यामुळे शेवटी मांडलं. तर हा झाला तुमचा सेट ए, सेट बी आणि सेट ए युनियन बी. आल्या लक्षामध्ये? आता यू लिहायचं आपल्याला. यू म्हणजे युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट म्हणजे ए बी किंवा हे जे सगळे सेट आहेत ज्याच्यामुळं तयार झालेले, ज्याच्यातनं काढून तयार झालेले आहेत, त्या सर्वांचा मोठा सेट म्हणजे विश्वसंच, तो लिहायचा. विश्वसंचामध्ये हे सगळे एलिमेंट असतील. खाली इथं एस आणि टी सुद्धा दिसते, त्याला विसरून जमणार नाही. काय काय येईल याच्यामध्ये? मग असं सलग लिहूया जसं आपण याच्यामध्ये फक्त ए युनियन बी जो केलाय त्याच्यामध्ये हे दोन एलिमेंट ऍड होतील फक्त, बाकी दुसरं काय आहे त्याच्यामध्ये? सो राईट युअर एक्स वाय झेड देन पी देन क्यू देन आर देन एम देन एन अँड एस अँड टी. डोंट फॉरगेट दिस टू एलिमेंट. इथं लपलेले आहेत, दिसत नाहीत, पण हे युनियन मध्येच आहेत. म्हणजे सॉरी, यू मध्ये म्हणजे युनिव्हर्सल सेट मध्ये जात एस आणि टी. ओके, सो दिस इज युअर एस अँड टी. ब्रॅकेट कम्प्लीट. नाव कॉम्प्लिमेंट ऑफ ए म्हणजे ए डॅश काढायचा आपल्याला. ए डॅश म्हणजे काय? तर ए चा पूरक संच. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए. व्हॉट इज मीन बाय कॉम्प्लिमेंट सेट ऑफ ए? मग हे शोधण्यासाठी काय माहिती आहे तुम्हाला? आधी शिकलोय आपण, लक्षात घ्या. आठवा ते की वेन एव्हर वी वॉन्ट टू राईट द कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट, सो हिअर वी हॅव टू कम्पेअर विथ द सेट ए. whatever the element which are not present in set A but present in U included in complement of this set. ओके, म्हणजे काय? जे काही एलिमेंट याच्यामध्ये प्रेझेंट नाहीयेत परंतु यू मध्ये आहेत, म्हणजे हे सोडून सगळे. काय काय उरले तिकडे? मग तुमच्याकडे उरलेला आहे पी क्यू आर. आता पी क्यू आर याच्यामध्ये आहे का? नाहीये. बर, एम एन आहे त्याच्याकडे. उरलं काय मग अजून? एस आणि टी. एक्स वाय झेड आहे, एम एन तिकडं आहे. मग 1 2 3 4 5 एवढे एलिमेंट मात्र ए डॅश मध्ये येतील. बघा, हे एलिमेंट याच्यामध्ये नाहीयेत, आहे की नाही? पण याच्यामध्ये आहेत. हे एलिमेंट याच्यात नाहीयेत पण याच्यात आहेत, यालाच आपण कॉम्प्लिमेंट म्हणतो. म्हणजे हे सोडून उरलेले सगळे एलिमेंट याच्यात शोधायचे आणि ते इथे लिहून टाकायचे. दॅट इज व्हॉट कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए, म्हणजेच ए डॅश. आलं लक्षामध्ये? तसंच बी डॅशचं पण बघा. व्हॉट एव्हर द एलिमेंट विच आर नॉट प्रेझेंट इन सेट बी बट प्रेझेंट इन सेट यू आर कॉल्ड ॲज बी डॅश, म्हणजे बी चा कॉम्प्लिमेंट, बी चा पूरक संच. मग काय काय इथं मध्ये? पी क्यू आर एम एन आहे. मग उरलं काय? तर उरलं एक्स वाय झेड, एक्स वाय झेड, पी क्यू आर आणि एम एन गेलं. राहिलं का? एक्स वाय झेड आणि एस आणि टी एवढंच उरलं. सो दॅट इज व्हॉट इन्क्लुडेड इन बी डॅश, म्हणजेच कॉम्प्लिमेंट ऑफ बी. ओके, बी डॅश मध्ये एवढं. आता तोच रूल इथे अप्लाय करायचा ए युनियन बी डॅश साठी. ए युनियन बी डॅश मध्ये काय बघायचं? व्हॉट एव्हर द एलिमेंट विच आर प्रेझेंट इन
whatever the element which are not present in A union B but present in set U are included in this A union B dash. A union B dash मध्ये हे येणार आहेत. मग काय काय उरलं? X Y Z P Q R M N. उरलं काय? फक्त S आणि T. म्हणजे S आणि T एवढंच त्याच्यामध्ये येणार आहे, बाकी काहीही येणार नाही, कारण हे सगळे एलिमेंट इथं प्रेझेंट आहेत, बरोबर की नाही? फक्त येस आणि टीच इथं प्रेझेंट नाहीये, पण इथं आहे ना, त्याच्यामुळे येस आणि टी ला घेतलं, बाकी सगळं इथं प्रेझेंट आहे. दॅट इज व्हॉट युअर ए युनियन बी डॅश. आलंय का लक्षामध्ये? तशा प्रकारे हाही तुम्हाला प्रश्न सोडवता येईल. फक्त काळजीपूर्वक निरीक्षण करायचं आणि सोडवायचा प्रयत्न करा. त्यासाठी आधी आपलं बेसिक जे आहे ते बघा. बेसिक शिकण्यासाठी आधीचे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पूर्ण व्यवस्थित बघा, सराव करा, अँड देन ट्राय टू सॉल्व प्रॅक्टिस नंबर 1.4. ओके, तोपर्यंत घरीच राहा, सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.